नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ड्रायफ्रूट केक, ह्यालाच आपण प्लम केकसुद्धा म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी हे मी सुकामेवा घेतला आहे. ही खजूर घेतली, हे अंजीरचे काप घेतलेत मी, हे पिस्त्याचे काप घेतलेत, हे ना काजू घेतलेत, हे बदामाचे काप, पिस्ता घेतला आहे, हे सगळे. आणि हे ड्रायफ्रूट पण आपल्याला लागणार आहे, हे वरून सजवण्यासाठी लागणार आहे. आणि ही मी फ्रुटी घेतली, ती फ्रुटी आपल्याला भिजायला घालण्यासाठी लागणार आहे. तर मी सुरुवातीला काय करते, ही जी आपण घेतली ड्रायफ्रूट होते हे सगळे ह्याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेतले. आणि ही पण आपल्याला वरून सजावटीसाठी लागणार आहे. आणि ही घेतली मी छोटी वाटी चेरी घेतली, अर्धी ह्याच्यामध्ये घालायची आणि अर्धी वरून डेकोरेशनसाठी ठेवायची. आता आपण ह्याच्यामध्ये ही फ्रुटी ओतून घेणार आहोत. तुमच्याकडे संत्रे असेल तर त्याचा रस काढून तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 1-2 तास तरी आपल्याला हे भिजायला ठेवायचे ड्रायफ्रूट्स. हे पूर्ण पॅकेट ओतून घेते आणि हे मी हलवून घेते चमचा. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि हे झाकून 2 तासासाठी तरी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. आणि मग आपण पुढची साहित्य बघणार आहोत. ती वाटी साखर घ्यायचं, त्याचं कॅरमल बनवायचं आहे. आता म्हणजे असं पाणी वगैरे काही न घालता साखर वितळून घ्यायची आपल्याला, मंद गॅस करून वितळून घ्यायची. आणि ह्या वाटीने 1 वाटी घेतली ना, ह्याच वाटीने सगळं मोजून घ्यायचं आपल्याला. ह्याच्याने मी 1.5 वाटी मैदा घेतला आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतली, अर्धी वाटी ही साधी साखर घेतली. तर हे बघा, आपलं कॅरमल आता बनवून तयार आहे. तर ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. हे जे आपण कॅरमल बनवलेलं आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हे केकमध्ये घालायचं आहे. गरम असताना घालायचं नाही, पूर्ण थंड करून घेते. हे ड्रायफ्रूटलाही 2 तास मी भिजायला ठेवलं होतं बघा. आता हे मी काढून घेते. आता हे मी ड्रायफ्रूट हे भिजलेले ह्याच्या भांड्यात काढून घेतले. ही भांडं रिकामं केले मी. ह्याच्यामध्ये आता अर्धी वाटी पिठी साखर घालायची, अर्धी वाटीच घालायची आपल्याला, दोन्ही मिळून घालायचे. हे बघा, ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचे. आता हे मिक्स करून घ्यायचे. दूध घातल्यानंतर पिठी साखर दुधात मिक्स झाली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पाव वाटी तेल घालायचं आपल्याला. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला साखर अजून घालायची असेल, आवडत असेल जास्त गोड, तर तुम्ही घाला. कारण कसं असतं, ह्याच्यामध्ये पण मी ही फ्रुटी घातली, त्याच्यामध्ये पण गोडवा असतो, म्हणून मी थोडी साखर कमी घेतली. पूर्ण मिश्रण एकजीव झालं की त्याच्यामध्ये हा मैदा घालून घ्यायचा आपल्याला. हा मी चाळून घेतला आहे, परत मी चाळणार नाही. चाळून घेतल्यावरच मैदा हा आपल्याला वापरायचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये इसेन्स घालणार आहोत. हे इसेन्स आहे माझं व्हॅनिलाचं. इसेन्स घालायचं असेल तरी घाला, नसेल घालायचं तरीही वेलची आणि जायफळची पूड आहे, मला आवडतं म्हणून मी हा फ्लेवर ह्याच्यामध्ये घालते. मला वेलचीचा इसेन्स मिळाला नाही म्हणून मी व्हॅनिलाचा आणला आहे. तुम्हाला काही आवडेल ते तुम्ही घालू शकता. आता हे जे कॅरमल बनवलेलं होतं हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता सगळं घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे एकदम म्हणून तर दूध घालायचं नाही, अर्धी वाट जेवढं प्रमाण सांगितले तेवढंच घालायचं. जास्त घातलं तर ते काहीतरी प्रॉब्लेम होणार. आता हे बघा, हे बॅटर असं झालं आहे. तर आता आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि हा ज्यूस आहे तोही घालायचा आहे ह्याच्यामध्ये. तरी मी सगळं घालून घेते आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता बघा, हे बॅटर आपलं असं झालेलं आहे. असं जास्त पातळही करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं. तर आता हे काय करणार आहोत आपण, हे 5 मिनिट झाकून ठेवायचे. कारण आपण ओव्हनमध्ये करणार असाल तर ओव्हन 10 मिनिटासाठी प्रीहीट करायचा. कढईत करत असाल तर कढई तुम्ही 15 मिनिटासाठी प्रीहीट करायची आहे. आणि मी हे केक टीन घेतलं आहे, ह्याला मी बटर पेपर वगैरे तोपर्यंत लावून घेणार आहे. आता हा 1 चमचा बेकिंग पावडर आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा आहे, हा ह्याच्यामध्ये घालायचा आहे.
हे जेव्हा आपलं प्रीहीट होतंय तेव्हाच ह्याच्यामध्ये हे घालायचं आणि थोडंसं ह्याच्यावरती दूध घालायचं. थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी ह्याच्यावर अर्धा चमचाच दूध घालायचं, जास्त घालायचं. हे अर्धाच मोल्ड भरायचा ह्या. माझ्याकडे जास्त म्हणजे हा थोडा छोटा आहे माझ्याकडे म्हणून मी हे अर्धा भरला आहे. अर्धाच भरायचा कारण फुगायला जागा त्याला पाहिजे. आणि मी थोडं बॅटर राहिलं याचे मी कप केक बनवणार आहे आणि हे थोडंसं असं टॅप करून घ्यायचं. तर हे बघा मी ओव्हनमध्ये ठेवलेलं आहे केक बेक करण्यासाठी. 40 मिनिटासाठी हा मी बेक करायला ठेवलेला आहे. एक 5 मिनिट झाली की ह्याच्यावरती आपण आता थोडेसे ड्रायफ्रूट अजून घालायचे. आपला केक तयार झाला आहे बघा. गरम आहे अजून. किती सुंदर स्पॉन्ज आलाय बघा ह्याला. किती मस्त झालाय. आणि सरळ करून घेते. 1 मिनिट. अजून थोडासा गरम आहे तरी पण मी तुम्हाला कट करून दाखवते. हा बघा आपला. तर हा बघा किती स्पॉन्ज आला आहे बघा त्याला. ड्रायफ्रूट्स किती आहेत, किती मस्त गरम आहे हा अजून. हा बघा आपला केक किती सुरेख झाला आहे बघा. घरच्या साहित्यामध्ये आपण हा प्लम केक बनवला आहे नाताळनिमित्त.